चला, मिशन गोबी पार्ट 2. तर या आहेत 12x12च्या मिशोवरून ऑर्डर केलेल्या ग्रो बॅग्स. क्वालिटी इतकी खास नाहीये. साधारण वर्ष 2 वर्ष जातील असं वाटतंय. तर बघूया. तर पुन्हा तेच हा एक मोठी ग्रो बॅग मी ठेवली आहे, ज्याच्यामध्ये मी सोसायटीमधून, ऑफिसमधून, इकडून-तिकडून सुका पाला-पाचोळा मागवते, गोळा करते. आणि या ग्रो बॅग्स मी 70% पर्यंत या सुका पालापाचोळ्याने भरल्या आहेत. त्याच्यावर एवढं भरूनही भरपूर सारी माती लागते. भरपूर सारं सॉइल मिक्स आणि टेरेस गार्डनिंग करताना फक्त माती नाही, ही ॲक्चुअली लाल माती आहे, जी पुण्यामध्ये नर्सरीजमध्ये मिळते. ती लाल माती आहे, परंतु ती वापरून अशी तिचा कलर चेंज झालाय. त्यामध्ये मी कंपोस्ट आणि इतर 2-3 गोष्टी टाकते. जर तुम्हाला सॉइल मिक्सचं प्रमाण हवं असेल, तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा. एका ग्रो बॅगमध्ये मी एकच हे कॉलीफ्लॉवरचं रोप लावत आहे. कारण याची पानं मोठी होतात आणि हवा खेळती राहायला पाहिजे. रोपं तर बरीचशी तयार झाली, परंतु ते लावण्यासाठी ग्रो बॅग आणणे, ती फिल करणे हे एक मोठं टास्क आहे. तर हे सगळे रोपं लावून झालेली आहेत आणि आता एक छोटंसं ट्रान्झिशन. टनना, टनना, टननननननना. आणि हा आहे 1 महिन्यानंतरचा अपडेट. थँक यू.